नमस्कार विद्यार्थी मित्र, मी सतीश सर. ध्येय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. राज्यघटनेच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी काही चॅप्टर बघत होतो आणि सरळ सेवा भरतीला याच्यावरती कृषी प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी बघत होतो. पुढे चालून आपल्याला मध्येच आता समजा हे शिकवत असतानाच आपल्याला काही टॉपिकवर कसे कसे प्रश्न पडले त्याची PYQ सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत. ती PYQ सुद्धा आपण या ठिकाणी बघायची आहे. म्हणजे ह्याच्यावर हा प्रश्न पडला, याच्यावर हा प्रश्न पडला, कोणत्या परीक्षेला कधी पडला हे सुद्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत. मग त्याच्या अगोदर सुरुवातीला या ठिकाणी जो काही महत्वाचा भाग आहे तो आपण या ठिकाणी शिकवत आहोत. शिकवत जात असतानाच मध्येच आपण PYQ एक 50 एक PYQ किंवा 20 25 30 जी काही या ठिकाणी पडलेले आहेत जेवढ्या या ठिकाणी जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न जे आपण या ठिकाणी करू आणि त्यानुसार ते PYQ आणि पडलेले प्रश्न ह्याच्यावर पडले कसे पडले जे आपण शिकवत आहोत तेच या ठिकाणी योग्य आहे का हे सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याच्यानुसार या ठिकाणी जे काही प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत ते आपण घेणार आहोत. ओके, ठीक. आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी जो आपला पुढचा भाग आहे तो म्हणजे मूलभूत हक्क. ओके, यालाच मूलभूत अधिकार असे या ठिकाणी आपण म्हणतो. ठीक आहे, चला येऊया आपण मूलभूत हक्काकडे, मूलभूत अधिकाराकडे. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण फंडामेंटल राईट्स असे या ठिकाणी म्हणतो. राज्यघटनेतील भाग 3, राज्यघटनेतील भाग 3 मध्ये या ठिकाणी कलम म्हणजेच अनुच्छेद कलम 12 ते 35 याच्यामध्ये या ठिकाणी हे दिलेली कलम 12 ते 35 मध्ये राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क म्हणजेच मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यालाच भारताचा मॅग्ना कार्टा असे या ठिकाणी म्हटलं जातं. आता मॅग्ना कार्टा म्हटलं की आपल्याला वाटतं हे काय आहे, तर याच्यामध्ये थोडंसं लक्षात ठेवा. मॅग्ना कार्टा हे या ठिकाणी ब्रिटनच्या संदर्भामध्ये होतं. त्यालाच या ठिकाणी तर काय केलं होतं, 1215 साली इंग्लंडचा राजा जॉर्ज केल याने राजावरील निर्बंध वाढवून जनतेला काही प्रमाणात मूलभूत हक्क देणारी सनद संमत केली होती. म्हणूनच याला मूलभूत अधिकाराचा मॅग्ना कार्टा असे या ठिकाणी म्हटलं गेलं होतं. म्हणून आपण या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराला भारताचा मॅग्ना कार्टा असे या ठिकाणी संबोधतो. ओके, हे लक्षात ठेवू. मग आता थोडंसं या ठिकाणी आपण काही कन्सेप्ट आहेत ते थोडंसं लक्षात ठेवू म्हणजे पुढे आपल्याला ते समजेल की बाबा हे ह्याच्याविषयी कलम आहे, हे नेमकं काय आहे. आता मूलभूत हक्क म्हणजेच हे माहित नसतं आपल्याला. मानवी हक्क म्हणजे हे काय आपल्याला माहिती नसतं. ओके, आणि आपण सांगतो की ह्याची तरतूद इथं आहे, ह्याची तरतूद तिथं आहे, हे असं असते ती तसं असते. पण हे असं नाही. तर आपल्याला कम्प्लिटली माहिती असलं पाहिजे की मूलभूत हक्क म्हणजे काय, मानवी हक्क म्हणजे काय. थोडक्यात मी 2 व्याख्या दिल्या आहेत तेवढ्या फक्त समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मानवी हक्काची या ठिकाणी म्हणजे ह्युमन राईट्स त्याची या ठिकाणी व्याख्या काय व्याख्या आहे, माणूस हा मानव म्हणून जन्माला आला आहे या नात्याने त्याला जे काय प्राप्त होतात अधिकार ते या ठिकाणी कोणते अधिकार असतात, मानवी अधिकार असतात म्हणजे मानवी हक्क असतो. ओके, जन्माला आला की त्याला जे अधिकार प्राप्त होतात त्याला काय म्हणायचं, मानवी हक्क किंवा मूलभूत हक्क असे या ठिकाणी आपल्याला म्हणायचे. ठीक आहे, सोबत म्हणजे जगण्याचा, अन्न मिळवण्याचा हा अधिकार प्राप्त आपल्याला होतो. सोबत इतरांकडून चांगली वागणूक, माणसाप्रमाणे वागणूक मिळवण्याचा हा अधिकार म्हणजे मानवी हक्क या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. सोबत आता हे झालं जन्मल्यानंतर जे अधिकार प्राप्त होतात ते. ओके, पण इथं या ठिकाणी आपल्याला मूलभूत हक्क ही कन्सेप्ट आहे. आता मूलभूत हक्क म्हणजे काय, जे आपल्या भारतीय राज्यघटनेत आपल्याला दिलेले आहेत, जे आपल्याला भारतीय राज्यघटनेत दिलेले आहेत ते अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार म्हणजे मूलभूत हक्क असं आपण म्हणायचं. म्हणजे व्याख्या कशी होते, राज्यघटनेत दिलेले जे काही मूलभूत हक्क आहेत किंवा मूलभूत अधिकार आहेत तेच आपले मूलभूत हक्क आहेत की तेच अधिकार आहेत, एवढीच व्याख्या. मानवी हक्काची व्याख्या व्यापक असते आणि मूलभूत हक्क मर्यादित असतात. म्हणजे राज्यघटनेत दिले तेवढेच मूलभूत हक्क, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे देशाच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या जे हक्क असतात, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, मूलभूत हक्क म्हणतो. सगळे मूलभूत हक्क हे मानवी हक्क आहेत, मात्र सगळे मानवी हक्क हे मूलभूत हक्क नाहीत. म्हणजे मानवी हक्क पहा ही कन्सेप्ट आहे तर ही या ठिकाणी मोठी आहे आणि मूलभूत हक्क ही कन्सेप्ट कशी आहे, छोटी आहे. म्हणजे मानवी हक्कामध्येच या ठिकाणी मूलभूत हक्क असे या ठिकाणी कन्सेप्ट येते. ओके, मग आता हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. मग आता हे थोडक्यात तुम्हाला लक्षात आली असेल, मानवी हक्क मोठी कन्सेप्ट आहे आणि मूलभूत हक्क छोटी कन्सेप्ट आहे. म्हणजे मानवी हक्कामध्ये मूलभूत हक्क येतात. ओके, आणि मूलभूत हक्क म्हणजे फक्त भारतीय राज्यघटनेत असलेले जे आपले अधिकार आहेत तेवढेच मूलभूत हक्क. ठीक आहे, पुढे पहा. काही इतिहास आहे थोडासा जो महत्वाचा आहे, फक्त तेवढाच बघायचा आपल्याला. दोघातला अर्थ आपण समजून घेतलाय.
ठीक आहे. 1215 मध्ये एक मॅग्ना कार्टा या ठिकाणी आला होता आणि त्यालाच आपण मूलभूत हक्काच्या संदर्भात होता. ते अधिकार दिले होते जनतेला, मूलभूत हक्क दिले होते. कोण दिले होते? जॉर्ज केन या राजाने या ठिकाणी दिले होते. म्हणून त्याला मूलभूत अधिकाराचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं गेलं. कुठं झालं हे? ब्रिटनमध्ये. आणि आधुनिक जगामध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार देणारा पहिला देश, पहिला लक्षात ठेवा, इंग्लंड आहे. मूलभूत हक्क याचे अधिकार देणारा पहिला देश जगातला म्हटलं तर इंग्लंड. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं IMP आहे. ठीक आहे, IMP की या ठिकाणी परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जातो. पहिला देश म्हणलं की इंग्लंड आहे. ओके. सोबत 1215 मध्ये कधी जगाचा मॅग्ना कार्टा या ठिकाणी आला? मूलभूत अधिकाराचा मॅग्ना कार्टा 1215 मध्ये आला. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात आले. आणि त्याचसोबतच अमेरिकेमध्ये या ठिकाणी आल्यानंतर बिल ऑफ राईट्स 1791 वगैरे वगैरे. पहिलं तेवढंच लक्षात ठेवा, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मॅग्ना कार्टा ब्रिटनमध्ये 1215. आणि भारतामध्ये या ठिकाणी संदर्भ आपल्याला येतो की 1928 ला मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षाखाली समिती नेमली होती. नेहरू समिती म्हणजे नेहरू अहवाल त्यांनी सादर केला. त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क असावेत तर कोणकोणते असावेत हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. मग त्यांनी मूलभूत अधिकाराची काय केली? यादी केली होती त्याच्यामध्ये, नेहरू रिपोर्ट मध्ये 1928 ला. कधी? 1928 ला. ह्याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, मग हे लक्षात ठेवायचे. मोतीलाल नेहरू यांनी त्यांच्या नेहरू रिपोर्ट मध्ये म्हणजे कधी तो या ठिकाणी सादर केला होता? कधी केला होता? 1928 ला, मूलभूत हक्कासंदर्भात. ओके. इतर या ठिकाणी काही तरतुदी आहेत, त्याची काही आवश्यकता नाही. आणखीन पहा, मूलभूत हक्काचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. कोणत्या कलमात आहे? कलम 12 ते 35 याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं. भारतीय घटनेचा भाग 3 असेल, सोबत भारताचा मॅग्ना कार्टा असं त्याला म्हटलं जातं. सोबत जे या ठिकाणी कलम 12 आहे त्या 12 ते 35 मध्ये याचा अधिकार आपल्याला दिलेले आहे. मग आता कलम 12 ते 35 याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी ते होतात, मिळतात आपल्याला, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, चला एक 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 आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर महत्वाचं जे आहे आपल्याला त्याच्यापाशी या ठिकाणी आपण जाऊया. इथं या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे, परीक्षेला इथं या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. ओके, चला. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कलमे म्हणजे मूलभूत अधिकार, त्याच्यासाठीची कलमे कलम 14 ते 32. तसं या ठिकाणी आपण काय सांगतो, 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार आहेत. पण मूलभूत अधिकाराचं वर्गीकरण आपण जर केलं तर आपल्याला या ठिकाणी कलम 14 ते 32 म्हणजे 14, 15, 16, 17, 18, 19, 30 असंपर्यंत या ठिकाणी 32 पर्यंत या ठिकाणी जावं लागतं. ओके, मग त्याच्यामध्ये या ठिकाणी 7 मूलभूत अधिकाराचे काय अधिकार होते, गट पाडले जातात. म्हणजे 7 मूलभूत अधिकार होते आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. मूळ होते. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिला कोणता होता? या ठिकाणी समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार. ओके, सध्या सुद्धा किती आहेत? तर 6 आहेत. मूलभूत हक्क आपले किती आहेत? 6 अधिकार आहेत. समानतेचा हक्क 1 आहे. पुन्हा स्वातंत्र्याचा हक्क 2 आहे. शोषणाविरुद्धचा हक्क 3 आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 4 आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 5 आहे. आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क तो या ठिकाणी काय आहे? 6 आहे. ओके, आणि इथे या ठिकाणी आधी 6 होता, पण आता तो या ठिकाणी काय केलाय? मूलभूत हक्क ठेवलेला नाही. संपत्तीचा मूलभूत हक्क म्हणजे संपत्ती संपादन करणे आणि त्याचे हस्तांतरण करणे याच्यासाठी. मग त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला बघायचं आहे, म्हणजे कलम सुद्धा. ठीक आहे, म्हणजे 7 होते, त्याच्यामधले या ठिकाणी आता 6 राहिलेले आहेत. मग आता समानतेचा हक्क कलम 14 ते 18 हे लक्षात ठेवायचं. कशाचा? समानतेचा, म्हणजे देशातील सर्व नागरिक कसे आहेत? समान आहेत, हे सांगतं या ठिकाणी कलम 14 ते 18. परीक्षेला हे आहे, आपल्याला हे परीक्षेला विचारलं जात. तुम्ही असं म्हणायचं नाही की सर हे कसं विचारलं. परीक्षेची प्रश्नपत्रिका काढा, नाही पडलं तर तुम्ही पहा आणि नंतर येऊन मला भेट आणि काय भांडायचं ते भांड. तसं नाही, या ठिकाणी हा प्रश्न पडलेलाच आहे आणि पडतोच म्हणून असं मी या ठिकाणी उल्लेख करत आहे. समानतेचा हक्क कलम 14 ते 18. पुन्हा स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 आणि 24. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक 29 व 30. आणि पुढे या ठिकाणी घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे तो या ठिकाणी कलम 32 याच्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. हे सुद्धा IMP आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यासाठी हा भाग IMP मध्ये येतो, त्यासाठी लक्षात ठेवा. संपत्तीचा हक्क हा मात्र या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. आता जरा रद्द करण्यात आला तो या ठिकाणी थोडं का
थोडक्यात बघू आपण तो कुठं दिलाय, का बरं रद्द केलाय. तर संपत्तीचा हा हक्क या ठिकाणी जो होता तो राज्यघटनेमध्ये कलम 31 मध्ये होता. संपत्ती संपादन करणे आणि त्याचं हस्तांतरण करणे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी संपत्ती कमावणे आणि ते या ठिकाणी त्याची विल्हेवाट सुद्धा लावणे, म्हणजे खर्च सुद्धा करण्याचा अधिकार होता. आता हे काय केलं होतं, याच्याविषयी खूप प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. म्हणून संपत्तीचा मूलभूत हक्क 44व्या घटना दुरुस्तीने कधी झाली, 1978 ला. ओके, त्याच्यानुसार या ठिकाणी हा त्याच्यातून मूलभूत हक्कातून या ठिकाणी वगळण्यात आला व राज्यघटनेतील भाग 12 पुन्हा प्रकरण 4 याच्यामध्ये आणि कलम 300A मध्ये त्याचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि तो आता मूलभूत हक्क नाही तर कसा आहे, कायदेशीर हक्क. सर तुम्ही म्हणसाल आता हे कायदेशीर हक्क आणि मूलभूत हक्क आता ह्याच्यात काय फरक आहे? बरोबर आहे, कायदेशीर हक्क आणि मूलभूत हक्क जे कायद्याने फक्त प्राप्त होतात. ओके, कायद्याने फक्त प्राप्त होतात. म्हणजे आता संपत्तीचा कायदा केला की त्याच्यानुसार आपल्याला संपत्ती आपली ठेवण्याचा अधिकार आहे. बरोबर, ठीक आहे, तेवढाच अधिकार आहे. पण मूलभूत हक्क काय असतात, तर जर ते कुणी हिरावून घेत असेल तर ते आपल्याला न्यायालयात जाता येतो, त्याला मूलभूत हक्क म्हणायचं. कायदेशीर हक्क कायद्याद्वारे जे लिहिले त्याच्यानुसारच या ठिकाणी. समजा संसदेनं जर कायदा केला कोणाविषयी, मूलभूत हक्काविषयी, तर तो योग्य आहे का अयोग्य आहे तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला असतो. ओके, त्याला आपण या ठिकाणी न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात येत आहे. कायदेविषयक अधिकार तसे मिळवता येत नाहीत, मूलभूत अधिकार न्यायालयात जाऊन आपल्याला मिळवता येतात. हा फरक कायदेशीर अधिकार आणि मूलभूत अधिकारात आहे. म्हणजे हा संपत्तीचा अधिकार त्यामुळेच रद्द करण्यात आला. तिथं जाऊन सर्व लोक तिथं जाऊन बसत होते, कुठं, न्यायालयात. सुरू झाले भांडण, म्हणजे अशा पद्धतीने तो रद्द केला. मग हे लक्षात ठेवा, कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द केला, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, विचारला जातोच. कोणत्या घटना दुरुस्तीने? 1978 44व्या घटना दुरुस्ती. ओके, 78 तारीख इसवी सन लक्षात ठेवा आणि कलम सुद्धा कितवी आहे ती पण लक्षात ठेवा आणि कोणत्या भागात टाकले, कोणत्या कलमात टाकले हे सुद्धा लक्षात ठेवा, म्हणजे हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग आता राहिले काय, तर आपल्याला मूलभूत हक्काविषयीचे कोणकोणते कलम आपल्याला विचारली जातात. पुढे बघू आपण. इथं पहा, घटनेतील जे मूलभूत हक्क आहे त्याच्यामधला या ठिकाणी कोणता काय, हा समानतेचा हक्क आहे. कोणता? समानतेचा. मग आपल्याला माहित आहे कलम 14, 15, 16, 17 आणि 18 हे समानतेच्या हक्कासाठी या ठिकाणी दिलेली आहे. मग कलम 14 काय म्हणतं आपल्याला? कलम 14, कायद्यापुढे सर्व समान, म्हणजे कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. ओके, म्हणजे कायदा हाच सर्वश्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगतो. कोणतं कलम? कलम 14. कायद्याच्या पुढे कोणीही मोठा नाही एवढे या ठिकाणी सांगतो. सोबत इथं या ठिकाणी कलम 15 एक आहे. काय आहे? भेदभाव करण्यास मनाई आहे. म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस या आधारावरती कोणीही भेदभाव करणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थ या आधारावरती कोणी भेदभाव करणार नाही असे या ठिकाणी हे कलम सांगतं. जर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला असेल की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थ या आधारावरती भेदभाव करणार नाही असं कोणतं कलम आहे? कलम 15. कलम 15 हे लक्षात ठेवायचे. आता याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला याचे 15 उपकलम 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने या ठिकाणी उपकलम आहेत. मग ती सुद्धा या ठिकाणी कुठं राज्यसेवा किंवा कंबाईनच्या ह्याला मसला प्रीला असं विचारले जातात. ठीक आहे, मग हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. 14 कायद्यापुढे सर्व समान. जर प्रश्न विचारला कायद्यापुढे सर्व समान हे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? कोणत्या दिलंय? कलम 14 लक्षात ठेवायचा. पुन्हा नंतर भेदभाव केला जाणार नाही असं कोणत्या कलमात आहे? कलम 15 हे लक्षात ठेवा. मग कशाच्या आधारावरती? धर्मवंश, जात, लिंग व जन्मस्थ. सोबत कलम 16 सरकारी नोकरीमध्ये रोजगार सर्वांना समान संधी. म्हणजे इथं काय असतं? धर्मवंश, जात, लिंग, जन्म आणि वास्तव्य. ओके, जन्म आणि वास्तव्य कोणत्या ठिकाणी राहतो या आधारावरती आपल्याला कोणतीही नोकरी, ओके, कोणतीही नोकरी या ठिकाणी कोणतंही पद आपल्याला डावलू शकत नाही. तुम्ही ह्या धर्माचे आहात, तुम्हाला हे पद मिळणार नाही. समजा मुस्लिम धर्माचे आहात, तुम्हाला कलेक्टर होता येणार नाही असं कोणी म्हणू शकतं का? नाही. का? तर आत्ताच या ठिकाणी आपल्याला माहित आहे एक कलेक्टर झाले पहा, जे सर्वात तरुण असे या ठिकाणी आणि सर्वात कमी वयाचे कलेक्टर कोण आहेत? अन्सार शेख, मुस्लिम धर्मीय आहे. हे सर्व भारतीय राज्यघटनेच्याच कलमानुसार या ठिकाणी हे अधिकार त्यांना प्राप्त होतात. म्हणजे कुणीही त्या पदासाठी कोणत्याही धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, सर्व वास्तव्य या आधारावरती कुणी भेदभाव करणार नाही असे या ठिकाणी आहे. म्हणजे ती पद सर्वांसाठी खुल्ली असतील असं कोणतं कलम सांगतं? 16 हे लक्षात ठेवा. IMPA ही कलम. पुन्हा नंतर 17 आहे पहा, अस्पृश्यता निवारण आहे किंवा अस्पृश्यता
नष्ट करे. म्हणजे अगोदर या ठिकाणी जी काय वर्ण व्यवस्था होती ती वर्ण व्यवस्था जी या ठिकाणी भारतामध्ये राबवली जात होती. म्हणजे या ठिकाणी वरी कोण होते, ब्राह्मण होते, पुन्हा नंतर या ठिकाणी क्षत्रिय होते, नंतर वैश्य होते, नंतर शूद्र. ओके, मग आणि नंतर महात्मा फुले नंतर अतिशूद्र असं महिलांना सुद्धा या ठिकाणी सांगितलं की असे वर्ण या ठिकाणी वर्ण व्यवस्था होती. मग ती वर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राज्य कलम कोणतं टाकलं, कलम 17. हे मात्र IMP आहे. पहा, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी तर हे फार गरजेचं आहे, इतर सुद्धा परीक्षेसाठी गरजेचं आहे, कारण IMP आहे ते. कारण हे कलम असं आहे की त्याला ऑटोमॅटिक ते लागू होतं. बरोबर आहे. अस्पृश्यता कोणाला या ठिकाणी करता येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी वगैरे इतर सर्व ठिकाणी. त्याच्यासाठी कायदे सुद्धा केलेत. याच्यासाठी एक कायदा या ठिकाणी केला होता 1955 ला, अस्पृश्यता निवारण कायदा होता. निवारण कायदा होता 1955. पुन्हा नंतर ह्याला याच्यामध्ये या ठिकाणी दुरुस्ती केली 1976 ला या ठिकाणी दुरुस्ती केली होती. भारतीय नागरिक त्यालाच नागरी अधिकार संरक्षण संरक्षण अधिनियम एवढं लक्षात ठेवा. असं या ठिकाणी बनवलं. नागरी अधिकार संरक्षण अधिनियम असं या ठिकाणी बनवलं. ओके, कधी झालं 1976 ला. आणि पुढे या ठिकाणी पुढे आणखी सुद्धा बनवले होते. कोणतं बनवलं होतं? 1989 ला एक कायदा नंतर बनवलेला आहे. कोणता? तिथं वर लिहितो 1989 ला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, यालाच आपण अट्रॉसिटी ऍक्ट असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे जातीवाचक या ठिकाणी उल्लेख असेल किंवा आणि काही शिवीगाळ केली असेल तर या ठिकाणी अट्रॉसिटी लागते आणि त्यानुसार या ठिकाणी ते गुन्हे दाखल केले जातात. हा अट्रॉसिटी ऍक्ट म्हणून ओळखला जातो. 1989 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अशा पद्धतीचा हा अधिनियम कोणासाठी बनवलेला आहे? कलम 17 साठी. मग पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जर ह्यांना विचारला गेला तर समजा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कधी बनवण्यात आला? 1989 ला. बरोबर. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सोबत आणखीन दुसऱ्या या ठिकाणी अस्पृश्यता निवारण अधिनियम कधी बनवण्यात आला? 1955. हे माहिती असलं पाहिजे. सोबत नागरी अधिकार संरक्षण अधिनियम कधी बनवला? 1976. हे आपल्याला लक्षात असले पाहिजेत. म्हणजे असे काही शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे की जे परीक्षेला आपल्या फार महत्वाचे. अस्पृश्यता याच्यावर प्रश्न असतोच. बरोबर. आणि पोलीस भरती असेल किंवा तलाठी असेल किंवा इतर कोणत्या परीक्षेला हे कायदे विचारलेच जातात, कारण हे मूळ आहेत, ह्याच्यासाठी या ठिकाणी परीक्षेला असतात ते विचारले. सोबत कलम 18 आहे पहा, पदव्यांची समाप्ती. म्हणजे पदव्या व किताब या ठिकाणी काय होतात? नष्ट होतात. आता कोणत्या पदव्या नष्ट होतात? म्हणजे पूर्वीच्या काळी जसे या ठिकाणी राजे महाराजे, बरोबर, सोबत या नंतर या ठिकाणी रावसाहेब, राव बहादूर, दिवाण साहेब, दिवाण बहादूर, खान बहादूर अशा या ठिकाणी पदव्या दिल्या जायच्या. ब्रिटिश कालखंडात दिल्या जायच्या. त्याच्या अगोदरच्या सर्व पदव्या भारतीय राज्यघटनेतील कलम 18 अंमलात आलं की सर्व पदव्या काय झाल्या? नष्ट झाल्या. मग आता पदव्या दोनच प्रकारच्या या ठिकाणी दिल्या जातात. एक लष्कर विषयक आणि दुसऱ्या शिक्षण विषयक. मग आपल्याला परीक्षेला प्रश्न जर विचारले की आता सध्या भारतामध्ये कोणत्या पदव्या देण्यास परवानगी आहे? शिक्षण विषयक पदवी व लष्करी विषयक पदवी. एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण ते आपल्याला परीक्षेला IMP आहे. ओके, काय आहे? IMP आहे. परीक्षेला या ठिकाणी फार महत्वाचं आहे. शिक्षण विषयक आणि दुसरं काय आहे? लष्करी विषयक. दोनच या ठिकाणी पदव्या देण्यास सध्या परवानगी आहे. सोबत काही पुरस्कार या ठिकाणी दिले जातात. आता पदव्या शिक्षण विषयक आपल्याला माहित आहे. ग्रॅज्युएशन पदवी आहे, बरोबर आहे. डिग्री आहेत ना, डिग्री म्हणजे पदवी. अशा शिक्षण विषयक साऱ्या पदव्या, BA, BCom, BSc, B.Ed, D.Ed, E.Ed सर्व ED लागले सर्वच. हे सर्व या ठिकाणी लक्षात ठेवा. पुन्हा नंतर हे लष्कर विषयक म्हटलं की मेजर, लेफ्टनंट, कर्नल
असे या ठिकाणी हे लष्करविषयक पदव्या दिल्या जातात. आणि काही पुरस्कार देण्यास परवानगी या ठिकाणी दिलेली आहे. कोणता आहे पहा, सर्वात भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न, बरोबर, भारत रत्न. पुन्हा नंतर खाली एक 4 पुरस्कार आहेत पहा, कोणते, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे या ठिकाणी 3 येतात. म्हणजे चौथा पहिला या ठिकाणी कोणता, भारतरत्न, आणि पुन्हा नंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 4 या ठिकाणी येतात. बरोबर आहे. असे 4 पुरस्कार आपल्याला या ठिकाणी दिले जातात. म्हणजे असे भारतातले सर्वोच्च पुरस्कार येते, हे लक्षात ठेवा. लष्कर विषयक आणि शिक्षण एवढ्याच पदव्या दिल्या जातात. कलम 18. ओके, लक्षात आले. 14, 15, 16, 17, 18 याच्यावरती दुसरा कुठलाच प्रश्न विचारला जाणार नाही. कलम दिलं जाईल, एक तर समानतेचा हक्क विचारला जाईल 14 ते 18 मध्ये. आता त्याच्या पुढे गेलेला आहे थोडेसे प्रश्न, म्हणून या ठिकाणी कलम 14, 15, 16, 17 आणि 18 हे लक्षात ठेवा. त्याच्याविषयी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. कलम 17 मी आता सांगितलं, अस्पृश्यता नष्ट करण्यासंदर्भात असेल. बरोबर, मग हे सर्व या ठिकाणी तरतुदी आहेत जे आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत थोडक्यात. पुन्हा आंतरराष्ट्रीय कायदा 1955, पुन्हा 1976 नागरी अधिकार संरक्षण अधिनियम, बरोबर आहे. पुन्हा नंतर 1989 जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 असे या ठिकाणी आपण बघितले. कलम 18 या ठिकाणी बघितलं, किताब नष्ट, म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक आणि लष्करविषयक शैक्षणिक फक्त एवढेच दिले या ठिकाणी जातात, दुसरे या ठिकाणी दिले जात नाहीत. तेवढं आपण बघितलं. ओके, ठीक आहे. धन्यवाद. आत्ताच आपण या ठिकाणी मूलभूत हक्काविषयी या ठिकाणी बघितलं. आपलं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा. हे असेच वेगवेगळे या ठिकाणी जे आपल्याला व्हिडिओ आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यानुसार सबस्क्राईब करा. सोबत ऍप आहे आमचं, ते डाउनलोड करा. जे या ठिकाणी आपण या ठिकाणी सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, टीईटी असेल, सर्व परीक्षांची इत्थंभूत या ठिकाणी जी आपल्याला गरजेची आहे, जी आवश्यक आहे, एवढीच या ठिकाणी माहिती आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहोत. आणि आपल्या करिअरमध्ये आमचा कुठेतरी खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी ही अकॅडमी आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्या जे काही ह्याला करायचं आहे, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे, शेअर करा आणि सोबतच आमचं ऍप डाउनलोड करा. आणि ते आपल्या प्ले स्टोर वरती या ठिकाणी ते ऍप आहे, त्या जर तुम्ही डाउनलोड केलं तर आपण ध्येय अकॅडमी असं या ठिकाणी रेड नाव या ठिकाणी येईल. आणि ते डाउनलोड करून त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ, असेच आमचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला काय होतील, पाहायला मिळतील. ठीक आहे, धन्यवाद.